काकू गोदात त्या आल्यात ना, त्यांना म्हणावं की स्वतःच सगळं काम करत बसू नका, त्या वीणालाही मदतीला घ्या. म्हणजे गोदात्या आता इथेच राहणार आहेत की काय? तुम्हाला असं म्हणायचं का काकू की मी गोदात्यांना जाऊन सांगावं की हे घर सोडून निघा म्हणून? नाही म्हणजे आता लगेच काही सांगायची गरज नाहीये. म्हणजे कसं आहे, वीणा सुद्धा या घरात नवीन आहे ना, सगळं समजून घ्यायला तिला वेळ लागेलच. मला तुमचा हा स्वार्थ मान्य नाही. गोदात्या या घरात राहिल्या तर त्या कायमच्या राहतील, नंतर नाही. नाही राहायचंय मला. आणि माझं इथे राहणं ठरवणार तुम्ही कोण? माझं नाही ठरवेल. ती मुलगी नवीन आहे, तिला काम समजेपर्यंत आठवडाभर राहील आणि जाण निघू. गोदात्या, गोदात्या, या घंगाळातलं पाणी या घटिका पात्रात भरायला लागेल. आणि एकदा का ते पाण्यानं पूर्ण भरलं की तिकडं काशीनं शेवटची घटका मोजलीच म्हणून समजा. अरे 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 रे, ए विणे, हे ते झाडू काय मारतेस? हे बघ हे बघ हे बघ, धूळ बघ किती आहे. तू हात चालव जरा स्टूलावर चढ आणि कपाट साफ कर पहिले. चाल, उभी राहा लवकर. असं काय करताय? ती स्टूलावर उभं राहून कपाट साफ करणार नाही. या घरात लहान मूल येणार आहे, उगाच इन्फेक्शन होता कामा नये म्हणून बोलते मी. त्याला लई उशीर आहे अजून. ते काही का असते ना, हे विणे चढ, स्टूलावर चढ. ही सगळी कपाट मला स्वच्छ पाहिजे. सामान म्हणले ना, नाजूक ना भात. घे तू झाडू घे. बस. काय चाललंय इथे? बघा कामिनी बाई, घराची स्वच्छता करून घेते मी. काय आहे आता, घरात लहान बाळ येणार आहे की नाही? तुम्ही काय या घरच्या मालकीण नाही आहात, पाहुणे आहात ना, पाहुण्यासारखाच राहा. त्यांना काय सांगायचं ते आम्ही ठरवू. आणि हे बघ वीणा, या घरची मालकीण मी आहे, तुला पगार मी देणार आहे. तेव्हा आयऱ्या गॅऱ्यांचं ऐकलेलं मला अजिबात नाही चालणार. ते फुकट बसून खाणारे तुला पगार देणार नाहीयेत, समजलं? एक सांगू काशी, काल तू कितीतरी दिवसांनी मला पूर्वीसारखी गोड वाटलीस. हा, आणि तू लाजलीस तेव्हा आणखीनच गोड वाटलीस. या चिपकोने बी तिला ओळखलं नाही तर म्हणजे ती काशी? याचा अर्थ काल तीच इकडे होती आणि ती या गावात आहे. काय तो लोचा आहे बॉस. सटवाईने माझ्या बाळाच्या जन्माआधीच त्याचं असं नशीब लिहून ठेवलंय. आता जशी आई फिरायची इच्छा तसंच होणार. काय भिवत नाही बघ, समजा नीट होईल बघ. सारखा विचार करत बसू नकोस. अगं चेहरा हसरा ठेव. अशा दिवसात मन प्रसन्न ठेवायचं असतं. समजा ठीक होईल बघ. तुझा आता ही सगळी फळं तू संपवायचीस, कळलं? हो. अहो खाईन मी. तू अजिबात खाणार नाहीयेस, माहितीये मला. सगळ्यांची काळजी करते घरात. हे काशी संपू आहे पूर्ण. बाकीचं चिरतो मी. आई बिराई, ही वेळ का आणली माझ्यावर? माझ्या बाळासाठी मला असं करावं लागतंय. सोडव मला या सगळ्यातून. मार्ग दाखव आई, न्याय दे मला. आली आली भाग्यलक्ष्मी.